शाहीर एकनाथ माळी आणि रवींद्र मटकर साहेब यांनी कृपया रंगमंचावर यायचंय। एक समाजसेवक रवींद्र मटकर साहेब आणि शाहीर जी एकनाथ माळी कृपया रंगमंचावर यायचं आहे। श्री रत्नेश्वर कृपेने सुभाष भांबरकर सह सख्खे शेजारी ग्रुप आयोजित शक्तिपुराचा जंगी सामना या ठिकाणी झालेला आहे, चालू आहे। आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला तुरेवाले शाहीर अमोलताई यांचा सन्मान चिन्ह देऊन आणि सन्मान पत्र देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे साहेब। रसिका हो, शाहिरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे।
विघ्नार्थ गणरायाला रंगदेवता नटेश्वराच्या आणि जमलेल्या तमाम रसिक समुदायाला माझा प्रथम प्रणाम। महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब यांना मानाचा मुद्रा करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत तसेच माझ्या गावचे ग्रामदैवत धनी विंडेश्वर आणि या मुंबादेवीची मुंबईची मुंबादेवी यांच्या पायाशी नतमस्तक होतो। या भारतभूमीमध्ये जन्माला आलेले सर्व संत महंत समाजसेवक यांच्या पवित्र विचारांना त्रिवार अभिवादन करून आज मला ही संधी, ही जी शक्तितुरा गाण्याची जी संधी दिली आहे ते म्हणजे श्री सुभाषजी बांबरकर आणि सख्य शेजारी ग्रुप यांचा मी श्रीमंत रामचंद्र पंडित घराण्यातील गुरुवर्य गंगाराम गुरव यांचे वस्ताद प्रकाश गोसावी, सुधाकर गोसावी यांचा शिष्य शाहीर अमोल नाईक राहणार मुंबई गाव गोंडी तालुका राजापूर सदैव ऋण राहील। आज या कार्यक्रमामध्ये उपस्थित माझे वस्ताद मार्गदर्शक प्रकाश गोसावी, सुधाकर गोसावी यांना प्रथम मी प्रणाम करतो। आज त्यांच्यामुळे मी या कलेमध्ये उभा आहे। त्याचप्रमाणे रसिका हो, आज तुमच्या समोर जो मी उभा आहे आणि जे काही वेडवाकडे गाणार आहे ते म्हणजे माझे कविवर्य ओझर गावचे अरुण कुमारजी यादव आज आपल्यामध्ये राहिले नाहीये। त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून आज त्याची आठवण मी इथे घेऊन जे काही त्यांनी लिहिलेलं आहे ते वेळेवर तुमच्या समोर सादर करत आहे। त्याचप्रमाणे माझे हितचिंतक राजापूरमध्ये गाजलेले कविवर्य आणि शाहीर विनयजी सोडिये, मंगेश गुरव, महादेव गुरव यांना शाहीर मानाचा मुद्रा करून आजचे माझे प्रतिस्पर्धी शाहीर सचिन कदम आणि त्याच्या समोर संपूर्ण संचाला माझा शायरी मानाचा मुद्रा करतो। पहा रसिका हो, वेळेचं वाण आहे। या गर्दीमध्ये बसलेले कलावंत उपस्थित आहेत। आपल्या वेळेचं बंधन असल्यामुळे सगळ्यांचा उल्लेख करणे मला जमत नाही, तरी तुमची सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांना मी मानाचा मुद्रा करतो। आज मला संगीताची जी साथ देत आहेत, जे आज संगीत आहे ते संदेशजी ओक्ते आणि त्यांची पूर्ण टीम यांना देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो। त्याचप्रमाणे जय हनुमान नाथ मंडळ चेंबूर ही शाखा मी घेऊन माझी स्वतःची, ज्यावेळी मी नाचत होतो त्यावेळीपासून आज ही मुलं मी तयार केलेली गोवा लक्ष द्या, गोवांकडे नंतर येणार आहे, ती शाखा मी ते घेऊन आलेली आहे। स्वतःची शाखा आहे गोवा। या शाखेला आणि त्याचप्रमाणे माझे जे कोरस मंडळ आहेत ते सुद्धा आपलेच आहेत। माझ्या खालोखाल म्हणजे माझ्या वंशालीमध्ये बसलेले ते म्हणजे शिवराम मांडवकर, सह नितीन आमरे, श्रीनाथ राऊत आणि सहकारी मंडळी घेऊन आज हा कार्यक्रम सादरीकरण करतो आहे। वेडी वाकडी सेवा करतोय ती गोड मानून घ्या, हीच अपेक्षा बाळगून मी माझ्या कार्यक्रम सुरू करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र। त्याचप्रमाणे आज इथे मान्यवर मंडळीमध्ये आवर्जून नाव घेतो एकनाथजी माली बुवा,
ज्यांनी डबल वारीमध्ये नाव कमवले त्यांच्या चरणी मी साष्टांग दंडवत बुवा आणि त्यांच्या बाजूला बसलेले खैरटकर बुवा, शाहीर खैरटकर बुवा यांना देखील शाहीर मुद्रा करून शाहीर महात्मा मुद्रा करतो आणि माझ्या प्रतापीला सुरुवात करतो. जय जय महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र. हा सगळं झालं. आता आजचे आमचे प्रतिस्पर्धी शाहीर संदीपजी सचिन कदमजी बुवा यांना देखील शाहीर माझा मुद्रा करतोय. बुवा कुठं असाल ना तर बघा जरा, तुम्हाला पण शाहीर माझा मुद्रा करतोय आणि माझ्या प्रथम पेरला सुरुवात करतोय. अतिशय सुंदर बुवानी कार्यक्रम सादर केलेला आहे. मी देखील त्याच पद्धतीने कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतो. काही चूक झाली असेल, होत असेल तर तुम्ही पदरात घ्याल अशी अपेक्षा करून मी माझ्या कार्यक्रम सुरू करतो. जय जय महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे आज जो माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, राजदादा पडेल तुम्हाला देखील शाहीर मानाचा मुद्रा करतो मी. धन्यवाद. सेवा घडावी तुमची रसिका, ही सेवा घडावी तुमची रसिका, चरणाचा मी तुमच्या दास आहे, आणि तुमच्या विना कलावंताचे हे जीवन उधार. कौतुकाची थाप पाठीवर, अरे त्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर, हाच माझा प्रयास आहे, अन काही रुचेल काही पचेल तोच माझा कायास आहे. आपण जो कार्यक्रम करत आहोत कलगीतुरा उन्नती मंडळाच्या नियमाप्रमाणे मी कार्यक्रम करत आहे, लक्ष असू द्या. आज मटकर साहेब सुद्धा आले आहेत, त्यांना देखील मानाचा मुद्रा करतो. राग नसावा रसिक हो, स्तवनाला सुरुवात करतो. धन्यवाद. मुजरा मानाचा पहिला नटराजा रंगभूमीला, मुजरा मानाचा पहिला नटराजा रंगभूमीला, गुरुजन शाहीर कलाकार, रसिकांना माझा नमस्कार, रसिकांना माझा नमस्कार. मुजरा मानाचा पहिला नटराजा रंगभूमीला, मुजरा मानाचा पहिला नटराजा रंगभूमीला, गुरुजन शाहीर कलाकार, रसिकांना माझा नमस्कार.
रसिकांना माझा नमस्कार. तुरेवाले शक्तीवाले नावा रूपाला आले. 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 रायगड रत्नागिरीचा झाकडीचे नाव झाले. रायगड रत्नागिरीचा झाकडीचे नाव झाले. रायगड रत्नागिरीचा झाकडीचे नाव झाले. लोककला जोपासणारे भगनाट्य नमनवाले. लोककला जोपासणारे भगनाट्य नमनवाले. लोककला जोपासणारे भगनाट्य नमनवाले. लोककला जोपासणारे भगनाट्य नमनवाले. कवी गायक शाहीर झाले रंगमंचावर आले. कवी गायक शाहीर झाले रंगमंचावर आले. दाविदा कलेचा आविष्कार. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास. मनोरंजन प्रबोधनाचा जनजागृतीचा ध्यास. मनोरंजन प्रबोधनाचा जनजागृतीचा ध्यास. मनोरंजन प्रबोधनाचा जनजागृतीचा ध्यास. शाहीर पोवाडे गाती. शाहीर पोवाडे गाती महाराष्ट्र घडविण्यास. शाहीर पोवाडे गाती महाराष्ट्र घडविण्यास. शाहीर पोवाडे गाती महाराष्ट्र घडविण्यास. शिवकालीन इतिहासात शिवबांच्या राजवटीत. शिवकालीन इतिहासात शिवबांच्या राजवटीत शाहिरांचा आदर सत्कार. शाहिरांची कुणी कधी दखल घ्यावी. शाहिरांच्या शाहिरीची कुणी कधी दखल घ्यावी. शाहिरांच्या शाहिरीची कुणी कधी दखल घ्यावी. महागाईच्या काळामध्ये कला कशी जोपासावी. महागाईच्या काळामध्ये कला कशी जोपासावी. महागाईच्या काळामध्ये कला कशी जोपासावी. हा बघा शेवटच्या आठवड्यामध्ये काय म्हणतोय. आज आपला शाहीर वर्ग मी आहे स्वतः इथं उभा. परंतु या महागाईमध्ये ही कोकणची जी झाकडी नृत्यकला आपण सादरीकरण करतोय. हा शाहीर वर्ग आहे ना तो स्वतःच्या हिमतीवरती उभा राहून इकडे जे काही मिळेल ते पदरात घेणार आहे. समोर काय मिळेल त्याच्यावरती नाही. जे भेटेल ते गोड मानून ही कला आपण सादर करतोय. मालिमा बरोबर ना. डायरेक्टर बुवा अपेक्षा नाही आपल्याकडून. परंतु हा शाहीर वर्ग ही लोककला जोखण्यासाठी या मुंबईला आणले. आपण आपल्याला पोट भरण्यासाठी आलोय. पण ही लोककला
सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण इथे उभे आहोत. म्हणून म्हणतोय शाहिरांच्या शाहिरींची कुणी कधी दखल घ्यावी, शाहिरांच्या शाहिरींची कुणी कधी दखल घ्यावी, शाहिरांच्या शाहिरींची कुणी कधी दखल घ्यावी. महागाईच्या काळामध्ये कला कशी जोपासावी, महागाईच्या काळामध्ये कला कशी जोपासावी, महागाईच्या काळामध्ये कला कशी जोपासावी. व्यथा खरी शाहिरांची, व्यथा खरी शाहिरांची रसिकांनी साथ घालावी, व्यथा खरी शाहिरांची रसिकांनी साथ घालावी, व्यथा खरी शाहिरांची रसिकांनी साथ घालावी. अरुण कुमाराची गाणी अतिशय बोलताना अश्रू येत आहे की ज्यांची कवित्व मी गात आहे ते आज माझ्या समोर नाही आहे, ही खंत जीवाला बाळगून, परंतु त्यांची लेखणी आज माझ्या समोर. पायाने अपंग होते परंतु त्यांची लेखणी अजरामर ठेवण्यासाठी मला त्यांनी शेवटचा शब्द दिला की तू माझी लेखणी याच्या पुढे चालू ठेवू. आणि आज ते आपल्यामध्ये नाही आहे, जरी नसले तरी काव्य रूपाने आपल्या समोर आहे. म्हणून त्याच्या समोर काय म्हणतोय, अरुण कुमाराची गाणी अमोलाची अमोल वाणी, कुमाराची गाणी अमोलाची अमोघ वाणी, अरुण कुमाराची गाणी अमोलाची अमोघ वाणी, अरुण कुमाराची गाणी अमोलाची अमोघ वाणी, अरुण कुमाराची गाणी अमोलाची अमोघ वाणी. भरला शाहिरांचा ररबा रसिकांना माझा नमस्कार, रसिकांना माझा नमस्कार. मुजरा मानाचा पहिला नटराजा रंगभूमीला, मुजरा मानाचा पहिला नटराजा रंगभूमीला, गुरुजन शाहीर कलाकार. रसिकांना माझा नमस्कार, रसिकांना माझा नमस्कार, रसिकांना माझा नमस्कार, रसिकांना माझा नमस्कार, रसिकांना माझा नमस्कार. रसिकांच्या मनापासून आले पारितोषिक. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की महाराष्ट्र कोकण रत्न पुरस्कार सन्मानित एकनाथजी मालीबुवा समोर बसलेत. आज फुलना फुलाची पाकळी बुवांनी 200 रुपये पारितोषिक दिलेले आहे. सत्यश्वर ऋणी आहे बुवा, धन्यवाद. त्याचप्रमाणे ख्यातनाम साहेब यांची गायकी आम्ही ऐकत आलो ते तुषारजी पंधरी बुवा यांनी सुद्धा 200 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक दिलंय, धन्यवाद. त्याचप्रमाणे राजू दवंडे बुवा, आता ह्यांची सांगायची ओळख म्हणजे की आम्ही ट्रेनमध्ये भजन गात होतो, त्याच्यामध्ये मी कोरस होतो. बाबली बुवा आणि शेनय बुवा, हे शेनय बुवा जे होते ते साऊथ इंडियन होते, पण त्यांच्या कोरसला मी बसत होतो आणि आम्ही सर्व 10 नंबर मारले. त्यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक दिले, धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्यांनी मला नमन या कलेमध्ये उभं केलं ते म्हणजे जगन्नाथ दादा रसाल यांच्याकडून 500 रुपये देणगी गेले, आम्ही आभारी आहोत, धन्यवाद, धन्यवाद. त्याचप्रमाणे मटकर साहेब रवींद्रजी मटकर साहेबांकडून सुद्धा 500 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय, आम्ही आभारी आहोत, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ज्यांच्याबरोबर आमची जुगलबंदी व्हायची ते वाजेबुवा यांचे चाचे मामा आणि माझे पण मामाच आहेत, ते मला अजून पण भाचे म्हणतात. त्यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी 200 रुपये दिलेत, आम्ही याचे आभारी आहोत, धन्यवाद, धन्यवाद. त्याचप्रमाणे गावावरून आमचे प्रशांत भितले हे वाकेड गाव म्हणजे माझी शास्त्रवाडी, त्यांनी सुद्धा 500 रुपये दिले, धन्यवाद, मंडळ आभार आहे, धन्यवाद, धन्यवाद. चंद्रकांत चितप, चंद्रकांत श्रीपद भोड, हा म्हणजे गाव फुपेरे राजापूर, यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपये मंडळ आभार आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे
गुरुवर्य विश्वनाथ भाई गोसावी बघा, राजापूर तालुक्यामध्ये रत्नागिरीमध्ये गाजलेलं असं नाव. गुरुवर्य विश्वनाथजी भाई गोसावी सद्गुरू यांना देखील इथून माझा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. कवी वसदार शाहीर विनेश सोडियबुवा यांच्याकडून 500 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक स्वीकारलंय. आम्ही त्याचे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद. बोल श्री गणपती गजानन अखंड हरदास बळीचा. बोल बोल बजरंग बली की. स्तवन झालंय. वेळेआवा मी गणाला सुरुवात करतोय. भुवानी अतिशय सुंदर पद्धतीने गण सादरीकरण केलं आहे. मी देखील त्याच पद्धतीने गण सादरीकरण करण्याचा प्रयत्न करतो. शुभारंभी नाव गणेशाचे. अरे शुभारंभी नाव गणेशाचे निकलत माझ्या ओठी ते. तमाज्ञान अंधकाराची मग ती घोर निशा दूर होते. अरे तुझे गुण गाण्यासाठी तुझे गुण गाण्यासाठी ही वाणी कशी तत्पर होते. अन हीच ती मया गणरायाची या भक्त गण स्फूर्तीच देते. सचिन बुवा कुठं लांब बसला असेल रूम मध्ये तर जवळ या. गणाला सुरुवात करतोय. लक्ष असू द्या. जमलं तर बोबा साडीकडे लक्ष द्या. तुम्ही शक्तीपुरातले तेंडुलकर आज तुमची विकेट घेणार. हा मुरलीधर श्रीलंकेचा समजा तुम्ही. ओके काय म्हणतो शिव लक्ष असू द्या. गणाला आलवणी करतोय खास करून तुमच्यासाठी. बुवा तर उत्तर देतील आपलं. अरे मंगल मूर्ती
रूप गणरायाची आगळे मंगल मूर्ती रूप गणरायाची आगळे रंग रूप वेगळे ध्यान तुझे वेगळे रंग रूप वेगळे ध्यान तुझे वेगळे मग मंगल मूर्ती रूप गणरायाची आगळे मंगलमूर्ती रूप गणरायाची आगळे मंगलमूर्ती रूप गणरायाची आगळे रंग रूप वेगळे ध्यान तुझे वेगळे रंग रूप वेगळे ध्यान तुझे वेगळे मंगलमूर्ती रूप गणरायाची आगळे मंगलमूर्ती रूप गणरायाची आगळे रंग रूप वेगळे ध्यान तुझे वेगळे रंग रूप वेगळे ध्यान तुझे वेगळे मंगलमूर्ती रूप गणरायाची आगळे मंगलमूर्ती रूप गणरायाची काय सांगू त्याची महती देवांचा देव गणपती देवांचा देव गणपती देवांचा देव गणपती भक्तगणावर प्रीती येई बैसून उंदरावरती बैसून उंदरावरती बैसून उंदरावरती जशी जाती भक्ती हो जशी जाती भक्ती तसे फळ तयाला भले रंग रूप वेगळे ध्यान तुझे वेगळे रंग रूप वेगळे ध्यान तुझे वेगळे मंगलमूर्ती रूप गणरायाची आगळे मंगलमूर्ती रूप गणरायाची आगळे दीनांच्या दीननाथा गणांच्या गणनाथा गणांच्या गणनाथा गणांचा गणनाथा विद्या कौशल्यता तू आमचा भाग्य विधाता तू आमचा भाग्य विधाता तू आमचा भाग्य विधाता नाथांच्या नाथा मन माझे रंगले रंग रूप वेगळे ध्यान तुझे वेगळे रंग रूप वेगळे ध्यान तुझे वेगळे मंगलमूर्ती रूप गणरायाची आगळे मंगलमूर्ती रूप गणरायाची आगळे सूत्रधार
सप्तसुरांचा आराध्य कलाकारांचा मार्गदाता तारणहार अमोला परिशाहीरांचा मार्गदाता तारणहार अमोला परिशाहीरांचा अरुण कुमाराचे अरुण कुमाराचे दाता सूर लाभले रंगरूप वेगळे ध्यान तुझे वेगळे 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 रसिकांच्या मनापासून पुण्यावाले शाहीर तुषार पंधारे यांचे शिष्य शाहीर सचिन धुमक जितेश गुरव यांच्याकडून 500 रुपयाचं बहुरस्य पार्सल केलंय. तर आम्ही जैन नाथ म्हणून चेंबूर आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे गणेश कृपा सेवा मंडळ सोनगिरी केलेवाडी तालुका संगमेश्वर बाबूनगर घराण्याची शिखरेकडील वास्तुवाणी यांच्या ओळीतील गुरुवर्य मधुकर पंधारे वर्धा तुझा पंधारे जगन्नाथ प्रसाद यांचे पटशिष्य शाहीर नितीन रसाळ जिथे असाल तिथे शाहीर माझा मुद्रा या कार्यक्रमासाठी 500 रुपये बहुमत आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आयोजकांचं म्हणणं शेवटचे 10 मिनिटं राहिले. रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की सर्व बक्षीसदात्यांचं मी आभार आहे. वेळेचं बंधन आहे. त्याचप्रमाणे शाहीर यशवंतजी हुमा पहा हे देखील एक पेटी भाज्यामध्ये एकनाथ बुवा आपल्याच गावातील शास्त्रीय संगीतामधले हे बुवा आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा मी ओरडला बसलो तो या भरतबुवामध्ये बसलो आणि शायरीमध्ये सुद्धा मी भरतबुवाची पहिली उलकी वाजली आणि मी रंगमंचावर उभा राहिलो. त्यांना देखील शायरीची मानना मुद्रा करतो. कैलासवासी गुरु समान कवी अरुण बुवा यादव यांच्या स्मरणार्थ शाहीर भरत घाणेकर रायगड मांदाड यांच्याकडून 200 रुपये आले आहेत आणि बँजो मास्टर अमोल दादा यांना 100 रुपये दिले आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पहा रसिका हो, हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे सख्या शेजारी ग्रुपने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याचप्रमाणे शनिवार 22 जून साहित्य संघ मंदिर येथे देखील आम्ही कार्यक्रम उपस्थित केला आहे आणि या मंडळाचा सभासद मी आहे स्वतः. तर सुभाष बांबरकर सह सख्या शेजारी ग्रुप आम्ही शक्तिदुराचा दुसरा प्रयोग साहित्य संघ गिरगाव येथे आयोजित केला आहे. समोर शाहीर आहेत एक नावाजलेले शाहीर राजाजी निकम शक्तीवाले विरुद्ध ज्ञानदेवजी भोईनकर गुरुजी असा हा शक्तिदुराचा सामना रंगणार आहे. रसिकांनी त्यांचा आस्वाद घ्यायचा आहे आणि तिकीट बुकिंगला आमचा गुगल पे नंबर आहे त्याच्यात बुकिंग करायचे आहे आणि आपला आसन बुक करून या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे आमचे दादा कमलेजी धनावडे यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिकालय मंडळाचे आभार आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वेळे आभार मी गवळीला सुरुवात करतो आहे. श्रीदेव विमलेश्वर उत्कृष्ट मंडळ मुंबई सचिव माझे बंधू विजय हरिदैत शिवसेना उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडून
500 रुपये पाच सुटले. मंडळ आभार आहे. धन्यवाद धन्यवाद. बुवानी सुंदर कार्यक्रम केला आहे. सवन झाले, 2 झाले आहे. मग लोक म्हणतात की गवळीला मजा येईल. पहा, माझ्या कविवरीने आज मला सांगून ठेवलेलं आहे की अश्लीलता गाऊन लोकांना मजा देण्यात हे माझ्याकडून जमणार नाही. त्यांनी जे केलंय त्या पद्धतीनेच मी कार्यक्रम करणार आहे आणि तशाच पद्धतीने रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी मी त्यांच्या कवित्वाला इथे दाद देणार आहे. डबल मिनिंग काय असते ते साध्य करणार आहे. परंतु समोरचे प्रतिस्पर्धी शाहीर अतिशय बलाढ्य असे शाहीर सचिन कदम बुवा सुंदर कार्यक्रम केलेला आहे. बुवांचा आणि माझा हा दुसरा कार्यक्रम आहे. माझ्या गावामध्ये सरते शेवटी बुवांचा आणि माझा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये बुवा म्हणाले मी सरशी मारली. आज कोणाचा विजय काय होतो ते आपण रसिकांनी ठरवायचं आहे. मी माझ्या पद्धतीने कार्यक्रम करणार आहे. बुवांनी आपल्या पद्धतीने केलेला आहे. बुवांची गवळण होती, हे बंधन तो प्यार का बंधन है. अतिशय सुंदर. बुवा कटिंग देते बघा. तुम्ही जे बोललायत ना त्याला कटिंग देतो बघा. तुला सांगे आज मुकुंदा, अय राधे कुठं लपलीस? पडद्याच्या रशीद समोर ये. अरे तुला सांगे आज मुकुंदा, समजावून थकलो कितींदा. ए राधे तुला सांगे आज हा मुकुंदा. बरोबर आहे ना? समजावून थकलो कितींदा, प्रेमाच्या पडता फंदा, हा समाज करेल निंदा. मग चुकवू नको तुझ्या तू कर्माला. सचिन बुवा लक्ष ठेव काय बोलतोय. बुवा अरे तुला नाही लक्ष ठेवा म्हणतोय, चुकून शब्द गेला असेल. अरे चुकवू नको तुझ्या तू कर्माला, मग जागावे धर्माला. अरे चुकवू नको तुझ्या तू कर्माला, मग जागावे तू धर्माला. हे बुवा तुमच्या गवळणचं उत्तर आहे. तुम्ही माझ्या गवळणचं उत्तर दुसऱ्याकडे द्यायचं. आता मी माझी गवळण सादरीकरण करतो. अरे खट्याळ सासू नाठाळ सुनबाई, अरे खट्याळ सासू नाठाळ सुनबाई, या दोघीही वाचाळ. आवर्जून बोलले काय, आवर्जून बोलले काय. सचिन बुवा आहे, संदीप बुवा पण आहेत म्हणून म्हणतोय. अरे खट्याळ सासू नाठाळ सुनबाई, ह्या दोघीही वाचाळ. मराठाबाईचं वाढवलं माठ, निरव शांतता काय. कुणी वाढवलं राधाबाईचं माठ. अरे राधाबाईचं वाढवलं माठ. अरे खट्याळ सासू नाटाळ सुनबाई दोघीही वाचाळ. मग राधाबाईचं वाढवलं माठ, त्या कृष्णावर आळ. राधाबाईचं वाढवलं माठ, त्या कृष्णावर आळ.
कट्याळ सासू नाटाळ सुनबाई कट्याळ सासू नाटाळ सुनबाई दोघीही वाटाळ वाढवलं जसनी माऊली घरी भांडाया आली ही स्वारी भांडाया आली स्वारी भांडाया आली स्वारी ब्रह्मचारी श्रीकृष्णाला बदनाम कराया नारी बदनाम कराया नारी बदनाम कराया नारी अनाभाकत्या घेऊ लागल्या अनाभाकत्या घेऊ लागल्या कवी जाळा राधाबाईचं वाढवलं माट त्या कृष्णावर आलं राधाबाईचं वाढवलं माट त्या कृष्णावर आलं राधाबाईचं वाढवलं माट कृष्णावर आलं राधाबाईचं वाढवलं माट कृष्णावर आलं यशोदे राग हर घरच काना सांग अरे घरात कृष्णा सांग बांधू का तुला उकळीला सांगाय पडेन भाग सांगाय पडेन भाग सांगाय पडेन भाग कुणी पाडिलं भोग माटला कुणी पाडिलं भोग माटला कुणाची तुलगुळ राधाबाईचं वाढवलं माट त्या कृष्णावर आलं राधाबाईचं वाढवलं माट त्या कृष्णावर आलं राधाबाईचं वाढवलं माट कृष्णावर आलं राधाबाईचं वाढवलं माट कृष्णावर आलं हे समज महिन्यावर महिना गेला गोकुली बोंबाटा झाला गोविंदा गोपाळांचा मेळ्यावर येत असे मेळा म्हणून काय म्हणतोय महिन्यावर महिना गेला गोकुळी बोंबाटा झाला गोकुळी बोंबाटा झाला गोकुळी बोंबाटा झाला गोविंदा गोपाळांचा मेळ्यावर येत असे मेळा मेळ्यावर येत असे मेळा मेळ्यावर येत असे मेळा अरुण यादवा म्हणतोय सारा तो अरुण यादव काय म्हणतोय पहा हे अरुण यादवा म्हणतोय सारा शब्दांचा घोळ होता राधाबाईचं अय राधाबाई तुझं मान पुढे वाढवलंय ना ते सांगायचं दुसऱ्या वाटतं राधाबाईचं वाढवलं माट कृष्णावर आलं राधाबाईचं वाढवलं माट त्या कृष्णावर आलं राधाबाईचं वाढवलं माट कृष्णावर आलं स्तवन गणगवळींमध्ये कार्यक्रम झाले शक्तीतुरेच्या नियमाप्रमाणे सवाल जवाब विषय आहे प्रतिस्पर्धी शाहिरांना आम्ही प्रश्न दिलेले आहे रसिकांच्या माहिती म्हणून सांगतो रावणाचा पुत्र इंद्रजित रावणाचा पुत्र इंद्रजित लक्ष्मणाने मारला पुढे अग्निसंस्काराच्या वेळी इंद्रजिताची भार्या
इंद्रजिताची भार्या सुलोचना सती जायला तयार झाली त्यावेळी ती गरोदर होती आणि ती किती महिन्याची गरोदर होती आणि सती जाण्या अगोदर तिने गर्भ पुढे ठेवला. त्या गर्भातून 2 पुत्र जन्माला आले. त्या पुत्रांची नावे काय असा सरळ सोपा विषय आहे. बुवानी अभ्यास केला असेल ते उत्तर देतील, परंतु शक्तीवाले शाहीर सचिनजी कदमबुवा यांची आणि माझी हा दुसरा कार्यक्रम आहे. त्यांचा जो काय पाकळ्यांचा विषय आणि फुलांचा विषय तो आम्हाला सापडेल तेव्हा आम्ही त्यांना जरूर उत्तर देऊ. शेवटचा गीत देतो आणि बुवांना असा चटका देतो बघा. बुवांना चटका देतो, दुसऱ्या बाळात बुवा लाल होतील बघा. हा अरे तुला किती जोर आहे सचिन बुवा, आज काय होईल ते होऊन जाऊ दे म्हणून म्हणतोय. तुम्ही सांगता ना बुवा ही संधी शेवटची, आज तुमचा शेवट दुसऱ्या बारीत कळेल, बरोबर ना. अरे तुला किती जोर आहे हे समक्ष पाहू दे. बुवा वायफल नाही बोलायचं, जे बोललोय ना त्याचं उत्तर द्यायचं. वायफल गाणी बोलून इतर रसिकांची दिशाभूल करायची नाही म्हणून सांगतोय. आज तुमची कसरत आहे बुवा. अरे तुला किती जोर आहे हे समक्ष पाहू दे आणि काय होईल ते आज होऊन जाऊ दे. हा सामना, अरे हा सामना आज रंगात येऊ दे आणि या जाकडीची मजा माझा रसिक जन घेऊ दे. म्हणून जमलं तर बघा याच्यावरती उत्तर द्यायला बुवा तुम्ही. हा अरे शाहीर तुम्ही मग आहात ना मी व नावाचे म्हणून म्हणते बघा, रसिक लक्ष द्या. अरे शाहीर तुम्ही आहात ना मी, आव्हान हे गाण्यात मी करतो, आव्हान हे गाण्यात बघू दे या रसिकांना की कोण आहे किती पाण्यात. मग बघू दे या रसिकांना की कोण आहे किती पाण्यात. 1 2 3 स्टार्ट. शाहीर तुम्ही आहात ना मी, शाहीर तुम्ही आहात ना मी, आव्हान हे गाण्यात मी करतो, आव्हान हे गाण्यात बघू दे या रसिकांना कोण आहे किती पाण्यात. 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 मोठ्या गुरुचे चेले तुम्ही, मोठं तुमचं घराणं, तुमचं घराणं, मोठा तुमचं घराणं. अरे ऐकून आहे त्याची तुमची गाता म्हणे चुराणं, गाता म्हणे चुराणं, गाता म्हणे चुराणं. मग दोघही छंदी कल चुकल बंदी, हा दोघही छंदी कल चुकल बंदी. आजच्या या सामन्यात चला हो, आजच्या या सामन्यात, आजच्या या सामन्यात चला हो, आजच्या या सामन्यात बघू दे या रसिकांना कोण आहे किती पाण्यात. बघू दे या रसिकांना कोण आहे किती पाण्यात.
सती जाता सुलोचना तो होता गर्भवती महिन्याचा